नमस्कार. एक गोष्ट मी थोडं पर्सनल बोलतो तुमच्याशी. आज तुम्हाला मी सेल सांगितले, टिश्यू सांगितलं आहे, ऑर्गन सांगितले आहे, ऑर्गन सिस्टीम सांगितलं आहे. एक जनरल लुक मी तुम्हाला माझ्या मराठमोळी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. मला एकच म्हणायचं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, जरी तुम्हाला जर समजा अवघड जात असतील, ह्या प्रत्येकाला अवघड जातात, पण आपला धीर सोडायचा नाही. आपल्याला पूर्ण 2 वर्ष चांगली मेहनत घ्यायची आहे आणि ह्या लोकांना डॉक्टर होऊन दाखवायचे. काय होऊन दाखवायचे? डॉक्टर होऊन दाखवायचे. मग ते कोणताही असो, BMS असो, BHMS असो, MBBS असो, कोणताही डॉक्टर असो, पण आपल्याला डॉक्टर होण्याचं स्वप्न जे आहे ते सोडायचं नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिलेबस जरी मोठा असेल तरी मला एक सिलेबस जरी मोठा असेल तरी तुम्ही काय करायचं माहिती आहे का, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. जे कोणी म्हणतील ह्या गोष्टी अवघड आहेत, मान्य करायचं. अवघड तर आहेतच, सोपं कोणालाही भेटलेलं नाही. आपले मायबाप त्याच्यापेक्षा जास्त, आपण जेवढा अभ्यास करतो त्याच्यापेक्षा जास्त काम आपले मायबाप शेतात करतात. त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही, निवांतपणे अभ्यास करायचा. जेवढं तुम्ही फ्रेश माइंडनं अभ्यास करताल तेवढा तुम्हाला जास्त लक्षात राहील, जास्त तुम्ही MCQ क्लिअरली सॉल्व जे आहे ते करू शकाल, टॅकल करू शकाल अवघड क्वेश्चन्सला. त्याच्यामुळं हे 2 वर्ष हे वेळ तुम्ही जपायची आहे. ह्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भविष्यावर लक्ष द्यायचं आहे. हे जे 2 वर्ष सांगतो ना तुम्हाला एक 400 पर्यंत जरी मार्क मिळाले, कमीत कमी, ज्याची घरून परिस्थिती नाही आहे जास्त शिकवण्याची, तुम्हाला सांगतो एक 400 जरी मार्क तुम्हाला मिळाले तर तुम्ही एक चांगला डॉक्टर जे आहेत म्हणून ह्या समाजात वावरू शकतात. त्याच्यामुळं आपल्या स्वप्नांशी अजिबात कॉम्प्रोमाइज करायची नाही आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा. लागल थोडी आणि कन्सिस्टंट राहायचं. लागल थोडी वेळ, पण 100% सांगतो तुम्ही डॉक्टर होणार म्हणजे होणार. तुम्हाला काय करायचे, काही गोष्टी फॉलो करायच्यात. मी जे हे छोटं सांगतोय, छोट्या गोष्टी सांगतोय, आता मला अडचणी आलेल्या आहेत ह्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी तुम्हाला छोट्या गोष्टी करून आपल्या भाषेत सांगतोय. जरी माझं होईल तेवढ्या चुका टाळायचा प्रयत्न करतोय, पण आता मी खूप सारं पण लिहू शकत होतो बोर्डवर, पण मी खूप छोटंसं लिहिलेलं आहे. ऑर्गनायझेशन आज आपण बघितलेलं आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, 1-2 मिनिटात सांगतो. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जसं बेसिक आणि स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट म्हणून सेल असते. सेल जसं मिस्त्री जे आहे ते घर बांधते वेळेस छोट्या विटा जे आहेत एकमेकावर रचत असतो आणि त्या एक रचलेल्या विटामुळे एक आलिशान असा बंगला तयार होतो. तो जे बंगला आहे ती आपली बॉडी समजा, आणि ती जी एक वीट तिथं वापरलेली आहे ती आहे सेल. सेम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अशीच एक सेल असते. अशा सेल एकत्र येतात आणि आपली ही विशालकाय बॉडी बनते, जी की विविध वेगवेगळे काम एकाच वेळी करू शकते, एकाच वेळी मल्टीफंक्शन काम करू शकते. कोणी विचार करत दुसऱ्याला बोलतो किंवा दुसऱ्याकडे बघतो, दुसऱ्याचं ऐकतो. खूप सारे काम आपण वन टाईम करू शकतात. हे का? हे आपल्याला देण कोणाचे? हे सेलमुळे. वेगवेगळे सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत, पण आपली बॉडी जी आहे ती सिंगल सेल जे आहेत एकत्र येऊन जे आहे बनलेली आहे. आपण सिंगल सेल झायगोट पासून जे आहेत ते बनलेलो आहे. त्याच्यामध्येच क्लिवेजचे डिव्हिजन होतात. हे तुम्ही रिप्रोडक्शनमध्ये बघणार आहात. पण एक सेल अशा अनेक सेलसोबत एकत्र येते. एकत्र आल्यानंतर टिश्यू बनतो. टिश्यू काय आहे मी तुम्हाला सांगतो. टिश्यू बनतो म्हणजे सेलचा गुच्छ. जसा सेलचा गुच्छ असतो टिश्यू असतो, आणि टिश्यू जे आहेत काय करतात, ऑर्गन बनवण्यामध्ये मदत करतात. टिश्यू ऑर्गन बनवतात. ऑर्गन जे आहे त्यांचं कार्य करतो आणि ही अशी सिस्टीम सुरू असते. आणि ऑर्गन जे आहेत एकपेक्षा जास्त ऑर्गन जे आहेत त्या सिस्टीममध्ये एकत्र येतात आणि मग ह्या सिस्टीमला काय म्हणतात, ऑर्गन सिस्टीम. म्हणजेच पहिल्यांदा सेल असते, पुन्हा टिश्यू येतो, त्याच्यानंतर ऑर्गन येतात. ऑर्गन एक किंवा 2पेक्षा जास्त ऑर्गन्स एकमेकासोबत कोरिलेट करतात, एकमेकासोबत राहून काम करतात. मग नंतर येते ऑर्गन सिस्टीम. आणि आपली बॉडी जी आहे, आपल्या बॉडीचं जर कोणी विचारलं तुमच्या बॉडीचं, ह्युमन बॉडीचं ऑर्गनायझेशन काय, तर आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे आपण ऑर्गनायझेशन कुठे शिकणार आहोत तुम्हाला सांगतो, ॲनिमल किंगडममध्ये. इन डिटेल मी तुम्हाला सांगणार ह्या गोष्टी. फक्त मी जे तुम्हाला आता बोलते का ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आणि मी जसं म्हणतोय तुम्हाला वेळ लागणार आहे, लगेचच्या लगेच काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळं सब्र रखना सीखो क्योंकि सब्र सबसे नहीं होता. धन्यवाद मित्रांनो.